तर चंद्रशेखर बावनकुळे राज्यपाल आहेत का असा सवाल संजय राऊतांनी केलेला आहे। बावनकुळेंना राज्यपालांचे अधिकार दिलेत का असाही सवाल राऊतांकडून करण्यात आलाय। 5 डिसेंबरला शपथविधी होणार असल्याचं वक्तव्य बावनकुळेंनी केलेलं होतं। मोदींच्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा पार पडणार अशी माहिती देखील बावनकुळेंनी दिली आहे। तर बावनकुळेंनी या शपथविधी संदर्भातली माहिती दिलेली होती आणि यावरूनच संजय राऊतांनी बावनकुळेंना सवाल केलेला आहे। चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यपाल आहेत का असा सवाल राऊतांकडून करण्यात आलेला आहे। 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेली होती आणि त्यांच्या माहितीनंतर खासदार संजय राऊतांनी त्यांना हे प्रत्युत्तर केलं आहे। मोदींच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेली होती। मात्र चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यपाल आहेत का असा सवाल त्यावर राऊतांनी केलेला आहे की बावनकुळेंना राज्यपालांचे अधिकार दिलेत असा सवालही संजय राऊतांकडून विचारण्यात आलेला आहे। महायुतीच्या नव्या सरकार संदर्भातील शपथविधीची माहिती ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली होती आणि यावरूनच आता संजय राऊत यांनी बावनकुळेंवर निशाणा साधलेला आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांना राज्यपालांचे अधिकार दिलेत का असा सवाल राऊत करतायत। आता त्यावर चंद्रशेखर बावनकुळे काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलं आहे। महाराष्ट्रातील संपूर्ण जनता, देशामधील जनता महायुती सरकारचा शपथग्रहण समारोह केव्हा होतो याची वाट बघत होते। तो आनंदाचा दिवस आला आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर 5 डिसेंबर 2024ला 5 वाजता हा शपथग्रहण सोहळा संपन्न होणार आहे। मी महाराष्ट्राच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। बावनकुळे सांगतात 5 तारखेला शपथ घेऊ, का राज्यपाल आहेत का? हे म्हणतात 5 तारखेला शपथ घेऊ। यांना राज्यपालाचे अधिकार दिलेले आहेत का? आम्ही 5 तारखेला शपथ घेऊ। राज्यपालांनी सांगितलंय का? राज्यपालांना तुम्ही सांगितलंय का? राज्यपालांनी कळवलंय का? सरकार स्थापनेचा अद्याप दावा करायला हे तयार नाहीत का? घाबरलाय का तुम्ही? कशा करता आपण सरकार स्थापनेचा दावा करत नाहीयेत? ही अत्यंत गंभीर स्थिती, घटनात्मक पेच प्रसंग, काळजीवाहू सरकारच्या बाबतीत सुद्धा या महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा निर्माण होतोय। याला सर्वस्वी जबाबदार जस्टिस DY चंद्रचूडच आहेत।